हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया मालिकेंच्या दुनियेमधील नवीन मालिका विन दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड फर्स्ट. असेच नवीन नवीन मालिकेंचे रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी मालिकेंच्या दुनिया या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आता आपल्याला या मालिकेत बघायला मिळते स्वानंदी आणि तिचं गरीब कुटुंब पण एकदम हॅप्पी राहणारं. स्वानंदी एकदम स्वच्छंदी मुलगी दाखवली आणि दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटणारी, पण तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी असते. इकडे दुसऱ्या बाजूला समरचं कुटुंब दाखवलं असतं. समरचं कुटुंब एकदम श्रीमंत असतं. समर हा मोठा बिझनेसमॅन आहे. समरच्या घरी त्याच्या भाचीच्या म्हणजे त्याच्या बहिणीच्या मुलीचा उष्टवण्याचा प्रोग्राम असतो. इकडे स्वानंदी वृद्धांसाठी काम करत असते. ती सगळ्या वृद्धांना वाढदिवसाच्या दिवशी प्रमिला आजी म्हणून एक आजी असतात, त्यांच्या वाढदिवसाला ती सगळ्यांना सायकलवर बाहेर घेऊन जाते आणि बोलते की आताच प्रमिला आजींच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रमिला आजीच्या नावाने एक रोप लावूया. इकडे समर एका पॅलेसमध्ये आलेला असतो. समरला आपल्या बहिणीसाठी पॅलेस खरेदी करायचा असतो, त्यामुळे समर तिथे डील क्रॅक करायला आला असतो. राजे कागदपत्रांवर साईन करतात तेव्हा तिथला वकील बोलतो की आजपासून या पॅलेसच्या सगळ्या वस्तूंवर मालकी हक्क हा समर राजवाड्यांचा असणार आहे. तेव्हा राजा समरला बोलतो की समर साहब, अगर आपकी इजाज़त हो तो हम एक महल में से एक चीज़ हमारे पास रखना चाहते हैं. तेव्हा समर विचारतो कोणती. तेव्हा राजा बोलतो की हमारी बहुत पुरानी चीज़ है, एक कटोरी है, उसमें हीरे जड़े हुए हैं और साथ में एक छोटा सा चम्मच है. तेव्हा समर बोलतो की आप रखिए राजा साहब. तेव्हा राजा बोलतो की आपको आपत्ती ना हो तो. तेव्हा समर बोलतो की आपत्ती है राजा साहब. इकडे वृद्धाश्रमाची जागा समरचा चुलत भाऊ त्याला घ्यायची असते, पण त्याचं असं म्हणणं असतं की ही जागा वृद्धाश्रमाची आहे आणि तिथे झाडं झुडपं लावलेली आहेत, हे समरला कळता कामा नाही की ही जागा आपल्याला घ्यायची म्हणून. इकडे समर राजाला बोलत असतो की काही झालं तरी मला हा बाऊल घेऊन जायलाच हवा राजा साहेब, कारण की काही महिन्यांपूर्वी माझी बहीण हा पॅलेस बघायला आली होती आणि तिला सगळ्यात जास्त आवडला तो हा बाऊल. तेव्हा समर राजाला सांगतो की माझ्या काही माणसांनी तुम्हाला नंतर कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, कारण की त्यांना हा बाऊल पाहिजे होता, पण तुम्ही हा बाऊल घ्यायला नकार दिला. त्यामुळे तर मी हा पॅलेस सगळा विकत घेतला, कारण की या बाऊल सकट. तेव्हा समर बोलतो त्यात तो बाऊल पण आला, त्यामुळे हा पूर्ण पॅलेस आणि तो हा बाऊल सकट माझा आहे राजासाहेब. तेव्हा समर राजाला शेक हँड करतो आणि बोलतो थँक्यू, तुम्हाला कल्पना असेल पण या बाऊलची किंमत माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा समर बोलतो कारण तो बाऊल माझ्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तिला तो बाऊल तिच्या बाळासाठी हवा आहे आणि मी माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो. इकडे स्वानंदी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीमध्ये जॉब करत असते. तिला प्रमोशन भेटतं आणि ती आजपासून त्या ब्रँचची मॅनेजर बनते. स्वानंदीला खूप आनंद होतो आणि सरही तिचे खूप कौतुक करत असतात. समर असा आहे की तो त्याच्या बहिणींसाठी काहीही करायला तयार असतो, पण त्यांना तो चुलत भावाप्रमाणेच असतो हे समरला माहीत नसतं. समर त्यांना सख्या बहिणीसारखा त्याच्या भावाला सख्या भावासारखाच मानतो. इकडे ऑफिसमध्ये स्नेहल स्वानंदीला टोचून बोलत असते, काय गं पर्सनल आयुष्यात कधी तुला प्रमोशन भेटणार आहे, म्हणजे तू कुमारीची कधी सौभाग्यवती होणार आहेस. इकडे समर खूप खुश असतो, त्याला त्याच्या भाचीचा पहिला उष्टावणचा घास भरवण्याचा मान भेटणार असतो म्हणून. इकडे समरला आजीचा फोन येतो आणि ती देवीजवळ प्रसाद ठेवायला लावते, कारण की पहिला घास हा प्रसादाचा द्यायचा असतो. इकडे स्वानंदी बसची वाट बघत स्टॉपवर उभी असते आणि ती मनात विचार करत असते की पहिला प्रमोशनचं बातमी ही आईलाच द्यायला हवी. इकडे स्वानंदी आईला फोन करते, पण तिची आई तिला सुस्मिताच्या ऑडिशनसाठी रांगेत उभं राहायला सांगते, नंबर लावायला सांगते आणि देवळात जाऊन देवाला प्रार्थना करायला लावते की सुस्मिताचं ऑडिशन नक्की चांगलं होऊ देत म्हणून. स्वानंदी देवळात जाते. तिला जिथे तिथे लग्नाबद्दलच विचारत असतात, तेवढं तिथे देवळात समरही येतो. फुलवाल्या मावशी स्वानंदीला बोलत असतात की तुझ्यासाठी पण कोणीतरी राजकुमार असेलच की, काय झालं 35 झाली तर आता पण होईल की तुझं लग्न. स्वानंदी देवळात पाया पडायला जाते, तिथेच समर येऊन पण तिच्या शेजारी उभा असतो, पण ते दोघंही एकमेकांना बघत नसतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. आता बघूया एपिसोड दुसरा, समर आणि स्वानंदीच्या आयुष्यात काय होतं ते आपण बघूया आता. इकडे स्वानंदी ऑडिशनच्या रांगेत उभं असते. तिथल्या मुली तिला एजवरून चिडवत असतात की हिरोईनचं ऑडिशन आहे की हिरोईनच्या आईचं ऑडिशन आहे. इकडे स्वानंदीची आई आणि तिची बहीण ऑडिशनसाठी रिक्षाने पटकन घाईघाई करत येत असतात. इकडे समरच्या बहिणीची उष्टावणची तयारी चालू असते. सगळे समरचा वाट बघत असतात. तेवढ्यात समर तिथे येतो. तेव्हा समर बोलतो, एक वेळा बिझनेस मीटिंगला उशीर झाला तरी चालेल, पण फॅमिली फंक्शनला अजिबात नाही.
तेवढ्यात आजी बोलते, समर अर्पिताला हवी तशीच वाटी आणलीस ना. इकडे स्वानंदी ऑडिशनच्या रांगेत उभी असते आणि नंबर येतो. तेव्हा तिथला मुलगा तिला बोलतो की तुम्ही ऑडिशन द्यायला आलेला आहात, पण इथे रिक्वायरमेंट्स काही तुम्ही वाचलेल्या दिसत नाही आहेत. तेव्हा स्वानंदी काही बोलणार तेवढ्यात तो बोलतो की आम्ही इथे फक्त 25 वर्षाच्या सुंदर ग्लॅमरस मॉडेल अशाच मुलींसाठी ऑडिशन करतो आहे. बघा आमच्याकडे तुमच्यासाठी कुठलाही रोल नाही आहे, निघा आता. तेव्हा स्वानंदी बोलते माझ्यासाठी नाही, मी ते ॲक्च्युली. तेवढ्यात तिची बहीण आणि आई पटकन बोलते आली आली. तेव्हा तिची बहीण येते आणि बोलते हाय, मी आहे सुष्मिता. तेव्हा तिची आई बोलते की ही आहे सुंदर मॉडर्न ग्लॅमरस. तेव्हा ती बोलते की ही माझी मोठी बहीण आहे. ॲक्च्युली मी तिला क्यूमध्ये उभं केलं होतं कारण की मला यायला उशीर होणार होता ना. तेव्हा सुष्मिताला ऑडिशनला जायची परमिशन मिळते. तेव्हा सुष्मिता आईला सांगून मी निघू का बोलते. तेव्हा सुष्मिताची आई बोलते स्वानंदीही निघायला लागते. तेव्हा त्यांची आई बोलते की कामं पडली, ती जर आवरून घेशील. इकडे पूजेमध्ये गुरुजी बोलत असतात की चांदीची वाटी घेऊन या लवकर. गुरुजी बोलतात मामाला बोलवा. तेव्हा समर बोलतो मामाला बोलवलं आहे म्हणजे मला. तेव्हा समर पुढे जातो. तेव्हा समर पुढे जाणार तेवढ्यात त्याचा चुलत भाऊ बाळाला घास भरवत असतो. तेव्हा समरला आठवतं की तो बोललेला असतो की पहिला मान मला भेटणार. तेव्हा समर बघतच असतो. आजीलाही वाईट वाटतं. तेव्हा समर पाणवलेल्या डोळ्यांनी तसाच माघारी फिरणार तेवढ्यात त्याचा हात आजी पकडते. इकडे सुश पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झाल्यामुळे धावत धावत तिच्या आईला भेटते. इकडे समर आजीला सांगत असतो की आजी जाऊ दे ना. तेव्हा आजी बोलते की यांना हट्ट पुरवायची वेळ असते तेव्हा तुला सतत सांगत असतात हे हवं आहे ते हवं आहे, आणि जेव्हा तुला मान द्यायची वेळ येते तेव्हा यांना काय होतं. तेव्हा समर आजीला समजावत असतो की आजी अगं कुटुंबात कसला आला मानपान, आपलंच कुटुंब आहे ना. तेव्हा आजी बोलते आजचा दिवस तुझा आहे समर, मुलीचा मोठा मामा म्हणून तू घास भरवायला हवा ना. तेव्हा समर बोलतो की अंशू पण मामाच आहे ना, काय फरक पडला त्याने घास भरवला तर. तेव्हा आजी बोलते तूच गेला होतास ना राजस्थानला सोन्याचा चमचा आणि वाटी आणायला. तेव्हा समर बोलतो की आजी खूप लहान वयात त्यांच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हरवलं आहे, काय फरक पडला. तेव्हा समरला मागचे दिवस आठवतात की समरचे काका जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा ते समरवर काकू आणि तिघी मुलांची जबाबदारी समरवर सोपवतात. तेव्हा समर त्याच्या बाबांना म्हणजे काकांना शब्द देतो की मी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची काळजी घेईल. तेच समर आजीला समजवत असतो की मी करतोय आणि मी करत राहणार. तेव्हा आजी बोलते की त्याला 27 वर्ष झाली समर. तेव्हा समर बोलतो हो पण मी नाही विसरलो ना आजी. तेव्हा समर आजीला समजवत असतो की माझ्या वाढदिवसाला मी आई बाबा आणि त्यांना बोलवलं आणि ते सगळे त्यांना ट्रकने उडवलं आणि माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी काका गेला. हे सगळं म्हणून समर कधीच वाढदिवस साजरा करत नाही. इकडे स्वानंदीच्या घरी सुशच्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि सुश सिलेक्ट झाली म्हणून त्याची पार्टी चालू असते. तेव्हा स्वानंदी पटकन बाबांना पेढा भरवते आणि बोलते की बाबा मला प्रमोशन मिळाले आणि मी मॅनेजर झाली आणि माझी PhD पण कंप्लीट झाली आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिचं कौतुक करत असतात की ती प्रमोशनही मिळवलं आणि प्रमोशन मिळवलंसुद्धा आणि हे करता करता तू PhD ही केलीस, याचा मला खूप अभिमान आहे. तेव्हा स्वानंदी बाबांना सांगत असते की आपल्या शेंडेफळाचं कौतुक केलं का, ती ऑडिशनला सिलेक्ट झाली. थोड्यात बाबा कौतुक करायला जाणार, सिलेक्ट झाली ना म्हणजे तुला श्रीमंत मुलगा मिळणार. तेवढ्यात एक मैत्रीण बोलते की अगं पण त्याच्या आधी तिच्या ताईचं तर लग्न व्हायला हवं ना, तिच्या ताईचं लग्न झाल्याशिवाय हिचं कसं होणार. तेव्हा सुश बोलते की अगं ती काकूबाई झाली आता, तिचं नाही लग्न होणार आता. हे ऐकून बाबांना आणि स्वानंदीला वाईट वाटतं. तेव्हा स्वानंदीची आई पण बोलते की मला नाही वाटत आता आमच्या काकूबाईंचं लग्न होईल, काय करणार तुम्हीच सांगा आता. तेवढ्यात बाबा चिडून बाहेर जाणार तेवढ्यात स्वानंदी बाबांचा हात पकडते. तेव्हा स्वानंदी बाबांना समजावून शांत बसायला लावते. तेव्हा बाबाही स्वानंदीला सांगत असतात की देवाने तुझ्यासाठी कोणीतरी शोधला तर असेलच आणि तो तुला नक्की भेटेल. इकडे समरच्या भाचीला सर्व बायका खेळवत असतात. समर काळजीही करत असतो आणि लांबूनच बघत असतो. हे बघून आजीलाही खूप वाईट वाटतं. तेवढ्या तिथे समरचे काकू आहे त्याने बोलते कुठे होतास तू, फोटो काढण्यासाठी आम्ही वाट बघत होतो तुझी. तेव्हा आजी बोलते हां वेळेवर आठवण आली तुला समरची. तेव्हा आजी टोचून बोलत असते समर इथेच आहे, मगाशी पण इथेच होता. जेव्हा तू उष्टवण्यासाठी अंशुमनला बोलवलंस ना तेव्हा पण समर इथेच होता. तेव्हा समरची काकू बोलत असते की मी अंशुमनच्या आधी समरलाच बोलवणार होती उष्टवनचा घास भरवण्यासाठी, पण समरला उशीर होत होता ना म्हणून मी अंशुमनला सांगून ठेवलं होतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे अंशुमनला एखादी गोष्ट सांगितली आणि तिच्या जागी दुसरं केलं ना मग काय होतं ते. तेव्हा काकू समरला विचारते समर तुला राग आला का. तेव्हा काकू मुद्दामच म्हणते की राग आला असेल तर मला माफ कर. तेव्हा समर बोलतो की काकू अशी काय करतेस,
मी आणि अंशुमन काही वेगळं आहोत का? मला नाही काही फरक पडत. तेव्हा आजी बोलते तुला नसेल काही फरक पडत पण मला पडतो. तेव्हा आजी पटकन समरच्या भाचीला घेते आणि बोलते की जो मामा आपल्या भाचीसाठी एवढं दुरून वाटी आणि चम्मच घेऊन आला त्याच्या हातात साधं बाळाला सुद्धा दिलं नाही आणि ती पटकन समरच्या हातात बाळाला देते. तेव्हा समर बाळाला घेऊन खेळवतो. तेवढ्यात आदिरा येते आणि बोलते चला चला फोटो काढायचे तुम्ही इथे काय करतायत. तेव्हा सगळे फॅमिली फोटो काढायला जातात. तेव्हा आजी समरला बोलते की आता तुझं लग्न झालं ना तर स्वतःच्या बाळाला घेऊन पण असे फोटो काढ छान छान. तेव्हा समर बोलतो आजी ह्या वयात माझं लग्न. तेव्हा आजी बोलते माझ्या वयाचा झालं आहेस का तू. तेव्हा समर बोलतो पण होईल ना काही वर्षात. तेव्हा आजी बोलते पण अरे त्या वर्षासाठी साथ पाहिजे ना कोणाची तरी. तेव्हा आजी बोलते एकटं राहणं सोपं नाही बाबा. तेव्हा समर बोलतो की आता या वयात मला असं कोण सापडणार आहे आणि आजीला बोलतो की पुढे बघ फोटो काढण्यासाठी. तेव्हा आजी बोलते माझी ना खात्री देवाने ना सुंदर मुलगी राखून ठेवली तुझ्यासाठी. ती पण तुझीच वाट बघत असेल. नक्की भेटेल तुला खात्री माझी. आणि तिथेच आजचा एपिसोड